नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय 8, ज्यामध्ये 2 कथा आहेत. त्यातली आज आपण पहिली कथा बघणार आहोत, जिचं नाव आहे भद्रायूची कथा. चला तर मग सुरू करू. शिवयोगी रूपाने शिवाने भद्रायूला शिवदीक्षा दिली, शिवकवच शिकविले, मृत्युंजय मंत्र, रुद्राक्षे धारण करणे, सर्वांगाला भस्म लेपन कसे करावे याचे ज्ञान दिले, एक शंख आणि खड्ग दिले. युद्धभूमीवर केवळ शंखनाद केला तरी शत्रू भस्म होत असे. त्याच्या मस्तकावर हात ठेवून 12,000 हत्तीचे बळ देऊन आशीर्वाद दिला, हे बाळा, तू ऐश्वर्यवंत विजयी राहा, आरोग्य कीर्ती मिळो, घरात भाग्यलक्ष्मी, हृदयात कारुण्यलक्ष्मी, हातात दानलक्ष्मी, बाहूमध्ये वीरलक्ष्मी, देशात साम्राज्यलक्ष्मी, बुद्धीमध्ये विद्यालक्ष्मीचा नित्य वास असो. सुमती भद्रायू सतत शिवयोग्याचे ध्यान करीत. पुढे भद्रायूचा पिता वज्रबाहू यावर मगध देशाचा राजा हेमरथ आणि दुसरे अनेक राजे यांनी आक्रमण केले. त्यामध्ये वज्रबाहू हा एकटा असल्यामुळे त्याचा पराभव झाला. शत्रूंनी वज्रबाहूच्या दशार्ण राज्याला वेढा घालून सर्व प्रकारचे धन, धान्य, रत्ने, आभूषणे लुटून आपल्या देशात नेण्यासाठी घेऊन चालले. राजा आणि प्रधानासह इतर मंत्री आणि राजपरिवारातील स्त्रिया यांना कैद करून नेऊ लागला. त्यावेळी वज्रबाहू दुःखी होऊन विचार करू लागला, यावेळी मला जर पुत्र असता तर त्याने माझे रक्षण केले असते. कोण यातून कसे मुक्त करणार? आपल्या पित्याचा पराजय, राज्याचा अपहार, शत्रूकडून कैद या सर्व गोष्टींचा समाचार भद्रायूला समजला. तेव्हा त्याने आपल्या गुरुचे स्मरण करून शिवकवच धारण केले, मृत्युंजय मंत्राचा जप करून सर्वांगाला भस्मलेपन केले. शंख आणि खड्ग घेऊन आपल्या मातेकडे म्हणजेच सुमतीजवळ येऊन तिला वंदन केले आणि सांगितले की शत्रू अनेक आहेत. त्यांनी माझ्या वडिलांना कैद करून नेले आहे, नगर लुटले आहे. तुझ्या पुण्याईने त्या राजाला पराभूत करून तुझ्यासमोर आणतो. सोबत सुनैला घेऊन तो निघाला. ज्याप्रमाणे 2 गरुड सर्पाला निर्भयपणे शोधतात, 2 सिंह हत्तीला शोधतात, वनांतून जातात, त्याप्रमाणे भद्रायू आणि सुनै हेमरथाच्या सैन्याचा शोध घेत अरण्यातून चालले होते. तेव्हा त्यांच्या दृष्टीला हेमरथाचे सैन्य दिसले. त्यांनी सिंहासारखी गर्जना केली आणि ते म्हणाले, चोरांनो, थांबा. वज्रबाहू सारखी अमोल वस्तू चोरून नेता. तुम्हाला मी या अपराधाचे शासन करतो. त्याची गर्जना ऐकून शत्रू सैन्य मागे वळून पाहू लागले. तेवढ्यात भद्रायू आणि सुनै जवळ आले. त्यांनी बाणांचा वर्षाव करून हेमरथाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. आपल्या बाजूने कोणीतरी सामर्थ्यवान वीर लढण्यासाठी आले आहेत आणि हेमरथाचे सैन्य पराभूत होत आहे, हे पाहून वज्रबाहूच्या
निराश झालेल्या सैन्यात नवचैतन्य आले. ते त्वेषाने लढू लागले. भद्रायूने त्याच्या जवळील शंख वाजविला. त्यामुळे बाकीचे सैन्य मूर्छित होऊन पडले. हेमरथाचे भद्रायूचे 4 तास घनघोर युद्ध झाले. शेवटी भद्रायूने दिव्य खड्ग काढले. त्याच्या तेजाने शत्रू सैनिक भस्मसात झाले. हेमरथाने आपली धडगत नाही हे ओळखून त्याने वज्रबाहू आणि त्याचे प्रधान यांना सोडून दिले व तो प्राण वाचविण्यासाठी पळू लागला. भद्रायूने हेमरथाला पकडले. त्याला विद्रूप करून रथाला बांधले. हेमरथाने नगरातील मौल्यवान वस्तूची आणि इतर धनधान्याची लूट केली होती. ती भद्रायूने पुन्हा मिळविली. गायी पुन्हा हाकलीत नगरात आणल्या. सर्व वस्तू जागच्या जागी परत केल्या. राजस्त्रियांना पुन्हा राजवाड्यात सन्मानाने आणले. भद्रायूला पाहून वज्रबाहूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाळा, तू कोण आहेस? पराभवामुळे सर्वनाशाच्या समुद्रात बुडत असताना तू मला वर काढलेस. वज्रबाहूने साऱ्या नगरात मिष्टान्न वाढले. सर्व प्रजाजन वज्रबाहूला प्रणाम करण्यासाठी आले. तेव्हा वज्रबाहूने सांगितले, माझ्या प्रिय प्रजाननो, या 2 वीर बालकामुळे आपल्याला विजय प्राप्त झाला आहे. शत्रूकडून होणारे अत्याचार यामुळे निवारण झाले. यासाठी प्रथम तुम्ही या दोघांना नमस्कार करा. यावर भद्रायू म्हणाला, राजन, मी आत्ता जातो. 3 दिवसांनी पुन्हा येईन. तेव्हा माझा परिचय देईन आणि शत्रू हेमरथ यालाही कैदेत ठेवा. मी आल्यावर त्याला शासन करेन. असे म्हणून भद्रायू आणि सुनय पद्माकर राजाच्या नगरीत आले. राजा पद्माकर आई सुमती यांना सारे वृत्त सांगितले. सुमतीला पुत्राचा पराक्रम ऐकून धन्य वाटले. पद्माकर राजालाही ऐकून खूप आनंद झाला. त्यानंतर शिवयोगी चित्रांगद आणि सीमंतिनी यांना भेटण्यासाठी राजधानीमध्ये गेला. त्याने जन्मापासून वर्तमान काळापर्यंत भद्रायूची जीवन कहाणी त्यांना सांगितली. भद्रायूने मोठा पराक्रम करून आपला पिता वज्रबाहू याला शत्रूपासून सोडविले हे वृत्तही त्याने सांगितले आणि अशा पराक्रमी कुलवंत राजपुत्राशी कीर्तिमालिनीचा विवाह करून त्याला आपला जावई करून घ्या असेही सांगितले. शुभ कार्याला उशीर नको म्हणून शिवयोग्याच्या संमतीने भद्रायू, सुनय, सुमती राजा पद्माकर यांना आणण्यासाठी प्रधानाला वैश्यनगरीला पाठविले. प्रधानाने आपण चित्रांगद राजाचे प्रधान असून त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हाला राजकुमारी कीर्तिमालिनीच्या विवाहासाठी आमंत्रित केले आहे. तुम्हाला राजधानीला घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. सर्वांनी बसून चर्चा केली. निर्णय घेतला. प्रधानासह राजा चित्रांगदच्या राज्यात निषध देशात आले. या सर्वांचे चित्रांगद राजा सीमंतिनी राणीने स्वागत केले. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यांच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या. सुवासिनींनी पंचारतीने त्यांना ओवाळले. राजा पद्माकराने आपल्याबरोबर पुष्कळ संपत्ती वऱ्हाडी मंडळी आणली होती. सर्व नागरिक
भद्रायूचे सौंदर्य पाहून चकित झाले. लग्नासाठी अनेक देशांच्या राजांना निमंत्रित केले होते. त्यात वज्रबाहू राजाही होता. भद्रायूला पाहताच राजा वज्रबाहू त्याच्याकडे आला व त्याचे पाय धरणार तोच भद्रायूने त्याला वरचेवर धरून आलिंगन दिले. भद्रायूने वज्रबाहू राजाला एकांतात नेले व त्याला तेथे चित्रांगद राजाने वज्रबाहूची पट्टराणी सुमतीला पुढे आणले. वज्रबाहूची सुमतीची भेट होताच वज्रबाहू पश्चातापाने रडू लागला व स्वतःला या साऱ्या अन्यायाबद्दल दूषणे देऊ लागला. परंतु चित्रांगद राजा सीमंतिनी राणीने दोघांचे सांत्वन केले. पुढील सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. भद्रायूसारखा जावई दिल्याबद्दल सुमतीचेही अभिनंदन केले. वज्रबाहूने भद्रायू व कीर्तिमालितीला मांडीवर घेऊन आशीर्वाद दिला. भद्रायूने पद्माकर राजा सुनय यांचा परिचय आपल्या पिता वज्रबाहूला करून दिला. वज्रबाहूने राजा पद्माकराचे ऋण फिटणार नाही अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. सुमती व भद्रायूला आश्रय दिल्याबद्दल आभार मानले. 4 दिवस चाललेल्या विवाह सोहळ्याचे प्रजेने निमंत्रिताने डोळे दिपून गेले. सर्वजण तृप्त मनाने राजा चित्रांगदाचा गौरव करीत स्वराज्याकडे गेले. वज्रबाहूने मोठ्या थाटामाटाने भद्रायू सुमती यांना दाशार्ह देशाला नेले. सोबत चित्रांगदाने हत्ती, घोडे, दास, दासी, सोने, धन, वस्त्रे, भरपूर वरदक्षिणाही दिली. भद्रायूने बंदी केलेल्या सर्व शत्रूंना सोडून त्यांच्याकडून वार्षिक कर देण्याचा करार करून त्यांना देशात पाठविले. थोड्या दिवसांनी भद्रायूला राज्य देऊन सुमती वज्रबाहू शंकराची आराधना करण्यासाठी वनात निघून गेले. ते तेथे त्रिकाल शिवलिंगाचे पूजन करून तप करू लागले. आणि या ठिकाणी भद्रायूची कहाणी म्हणजेच 8व्या अध्यायातली पहिली कथा समाप्त होते. पुढच्या व्हिडिओमध्ये यातलीच आपण दुसरी कथा बघणार आहोत. धन्यवाद.